नमस्कार श्रोते हो. श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. श्री गजानन विजय कथासार अध्याय 13. गजानना, तुझ्या कृपेने माझ्या विचारांमधील मलिनता दूर कर. मला निर्भय कर. मी तुझी अजाण भक्त आहे. जरी घार कुठेही विरत असली तरी तिचे चित्त पिल्लांपाशीच असते. तसं तुझ्या सर्व भक्तांवर लक्ष ठेव कायम. तू आहेस चिंतामणी. मनातलं जाणतोस सर्व काही. आता मनामधील चिंता हरून टाक तुझ्या कृपा कटाक्षाने. श्रोत्यांनो, बंकट, हरी, लक्ष्मण, विठू, जगदेवादी वर्गणी जमवण्यासाठी खूप मेहनत घेत होते. भाविकांनी मनोभावे वर्गणी दिली, पण कुत्सितांनी हेटाळणी केली की मठासाठी वर्गणी कशाला? तुमचे महाराज कुबेराचे भांडार आहेत ना, मग आता कशाला वर्गणी गोळा करताय? हे भाषण ऐकता जगदेव हसून म्हणाले, ह्या भिक्षेचे कारण तुमच्यासाठीच चांगले आहे. ह्यातून तुमचे कल्याण व्हावे हीच इच्छा आहे. सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाला कधी दिव्यांची गरज लागते का? रोगाचे भय शरीराला असते, प्राणासाठी नसते. जन्म मरण हे प्राणाला नसते. संपन्नता हे तुमचे शरीर, रोग त्याचे अनाचार. त्याचा नाश होणार ह्या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्याचा संचय करा. कुतर्क मनी धरू नका. बीज जर तुम्ही खडकावर पेरले तर त्याला मोड येईल का? अनाचार, दुर्वासना हे खडकाप्रमाणे आहेत. त्यांच्यावर दाणा टाकला तर त्याचे भक्षण किडेपाखरे करतात. संत सेवेसारखे पुण्य नाही. संत कार्याला आपण काही मदत केली तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो. एक दाणा पेरला की एका कणसाच्या निर्मितीत अनेक दाणे येतात. असं सगळं ऐकून कुटाळ निरुत्तर झाले. मिळालेल्या जागेवर सत्वर मठ बांधला. गावातले सर्व लोक त्यासाठी खूप भक्तिभावाने व श्रद्धेने काम करत होते. समर्थ त्यावेळी जुन्या मठावर राहत होते. समर्थांनी पण येऊन कामाचे कौतुक करावे असे लोकांना वाटले. म्हणून तेव्हा शेगावहून रेतीच्या गाड्या जात असत. एका रेतीच्या गाडीवर समर्थांची स्वारी बसली. त्यातील तो गाडीवान समर्थांना बघताच दूर झाला, कारण तो जातीने महार होता. महाराज म्हणाले त्याला की खाली का उतरलास? आम्हाला कुठल्याही विटाळाची बाधा होत नसते. महार त्यावर म्हणाला, महाराज, मी तुमच्या बाजूला गाडीवर नाही बसणार. रामाचा भक्त मारुती, पण तो त्याच्या बाजूला नाही बसला कधी. तो दोन्ही हात जोडून कायम रामाचा दास झाला. बरं, तुझी मर्जी, असं म्हणाले महाराज. ते म्हणाले, बैलांनो, नीट चला गाडीवाल्या मागून. बैल तसेच चालले आणि योग्य स्थळी पोचले. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले. हल्ली तेथेच समर्थांच्या भव्य समाधीचे काम झाले आहे. महाराज जिथे बसले होते तिथेच मध्य केला. 1 एकराचा हुकूम झाला, पण बांधकामाच्या वेळेला समाधी मध्याची जागा थोडी कमी पडली. त्यामुळे 11 गुंठे जागा अधिक घेऊन तिथे बांधकाम सुरू केले. 11 गुंठे जागेचा तपास करण्यासाठी जोशी नावाचा अधिकारी आलेला. हसत हसत समर्थांनी पाटलाला शब्द दिला, जागेबद्दल तुमचा दंड माफ होईल. जोशी अधिकाऱ्याला समर्थांनी स्फूर्ती दिली. चाललेल्या प्रकरणावर त्यांनी शेरा दिला की हा दंड विनाकारण आहे. गजानन संस्थेला दंड परत द्या असा शेरा दिला. मी शेगावी जाऊन या घडलेल्या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यांना दंड होणे उचित नाही. माफ करा असा हुकूम दिला. हरिपाटलाला ह्याचा आनंद विशेष झाला. समर्थांचे वाक्य कधीही खोटे ठरणार नाही. माझ्यावर पण महाराजचे असेच विटाळ येऊन गेलं असं पाटील म्हणाले. त्यावेळी महाराज मला म्हणाले की भिवू नकोस, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तसाच प्रकार आज झाला. समर्थ वाक्य खोटे झाले असे कोणी कधी ऐकले का? नवीन जागेत आल्यावर काय काय चमत्कार झाले किंवा भक्तांना काय काय अनुभव आले त्यांचं वर्णन ऐकूया. सवडत नावाचे एक गाव होते. तिथून एक गंगाभारती नावाचा गोसावी शेगावी दर्शनाला आलेला. त्याला महारोग झालेला. अंग सर्व त्याचे कुजून गेलेले, म्हणून तो खूप त्रासलेला. लाल लाल असं अंग झालेलं, बोटे झडलेली, कानाची पाळी सुजलेली, अंगाला सतत खाज सुटायची. समर्थांचा नावलौकिक ऐकून तो शेगावी आलेला. पण लोक त्याला तू रक्तपिती आहेस असं म्हणून अडवू लागले दर्शन घ्यायला. तू लांबूनच घे बरं महाराजांचं दर्शन. अरे, हा स्पर्शजन्य रोग आहे याचा तू विचार कर. पण एके दिवशी सगळ्या लोकांची नजर चुकवून गंगाभारती महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायला गेला. त्याने महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. डोकं ठेवताच महाराजांनी त्याच्या डोक्यावर चापट मारली.
त्याला एकदम जोरात लागलं म्हणून तो पटकन उठून उभा राहिला आणि महाराजांकडे नीट बघू लागला. तर समर्थांनी दोन्ही हातांनी त्याच्या थोबाडीत मारली. फडाफड मुखात मारले. वरती अजून एक लात पण मारली आणि घसा खाकरून बेडका आला मुखात तो त्याच्या अंगावर थुंकले. पण भक्तीमध्ये इतका विश्वास असतो ह्याचंच उदाहरण हे की गंगा भारतीने त्यास प्रसाद मानले. त्याने त्या बेडक्याला सर्वांगावर चोळले. तो तिथे एक कुटाळ उभाच होता. तो लगेच म्हणाला, आधीच शरीर तुझे कुजलेले, त्यात ज्यांच्यावर श्रद्धा ठेवून तू आलास ते तुझ्या अंगावर थुंकले. तो बेडका तू साबणासारखा अंगाला चोळलास. हे एक अंधश्रद्धेचंच उदाहरण आहे. याने समाज रसातळाला जातोय. तू औषध वैद्याचं घेणे सोडून हे काय करतोयस? गोसावी त्याचे बोलणे ऐकून हसायला लागला. म्हणाला, इथेच चुकता तुम्ही. अहो, महाराजांपाशी काही अशक्य नाही. तुम्हाला हा बेडका वाटला, पण माझ्यासाठी हे मलम आहे. याला अजिबात दुर्गंध नाही. उलट कस्तुरी समान सुगंध आहे. तुला त्याचं प्रत्यंतर बघायचं असेल तर चल बरोबर माझ्या स्नानस्थानी. समर्थ रोज स्नान करायचे त्या स्थानी ते दोघं गेले. त्या स्थानाची माती गोसाव्याने सर्वांगाला लावली, जिला सुगंध येत होता. हे पाहून कुटाळ मनी घोटाळला. मनीच्या कुत्सित कल्पना सोडून समर्थांना शरण गेला. कोणी गंगा भारतीला जवळ बसून देत नसत, पण गंगा भारतीचा आवाज सुमधुर होता. गायनाचा त्याचा अभ्यास होता. असा नेम गंगा भारतीचा 15 दिवस चालू होता. रोगाचे स्वरूप पालटले. त्याचे शरीर पूर्ववत झाले. अंगाची खाज कमी झाली. हातापायांच्या भेगा निमाल्या. अंगाला येणारी दुर्गंधी पण पूर्ण नाहीशी झाली. गोसाव्याचं भजन ऐकून समर्थ संतुष्ट झाले. त्यानंतर गंगा भारतीची पत्नी अनसूया शेगावी आपल्या मुलासह आली. आपल्या पतीला न्यायला म्हणाली, स्वामी, आता तुमची व्याधी बरी झाली आहे तर आता घरी चला. गंगा भारती पत्नीला व मुलाला म्हणाला, आता मला सवडदला येणं शक्य नाही. माझं चित्त आता संसारात रमणार नाही. मी आता इथे राहून कायम गजाननाची सेवा करणार. तो संतोष भारतीला म्हणाला की तू तुझ्या मातेला कधीही अंतर देऊ नकोस. मी सवडदला आलो तर व्याधी पूर्ववत होईल, म्हणून मला आग्रह करू नका. मातृसेवा हाच धर्ममान बाळा. पुंडलिकाचा आदर्श डोळ्यापुढे ठेव. असं सांगून गंगा भारतीने त्या दोघांना सवडदला परत पाठवलं. गंगा भारती दररोज समर्थांच्या जवळ बसून सुमधूर भजन गात असे. इतरांनाही आनंद मिळत असे. गंगा भारती पूर्ण बरा झाला. रोगाचा पत्ता मोडला. पुढे गंगा भारती मलकापुरीस गजाननाच्या आज्ञेने गेला. असो, पुढे पौषमासी झामसिंग शेगावी आलेला. म्हणाला, माझ्या गावी चला. मग म्हणाला, आज मी माझ्या भाच्याच्या अडगावी तुम्हाला न्यायला आलो आहे. समर्थ म्हणाले, नाही, मी नाही येत आता. नको करूस आग्रह. पुढे मागे ये. मी तुझा भक्त आहे. आता चला मुंडगावात. तो म्हणाला, काही दिवस तरी राहा माझ्या घरी. झामसिंगाबरोबर स्वामी महाराज गजानन मग मुंडगावी आले. भरपूर नारीनर दर्शनासाठी आलेले. झामसिंगाने भंडारा घातला. पैठणमध्ये एकनाथ, मुंडगावात गजानन. अनेक दिंड्या झाल्या. आचारी स्वयंपाक करत होते मुंडगावात. अर्धा स्वयंपाक झाल्यावर महाराज म्हणाले झामसिंगाला की झामसिंगा, आज आहे चतुर्दशी, तर भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊन देत. झामसिंग म्हणाला, महाराज, स्वयंपाक तयार आहे. लोक जमले आहेत. लोक तुमचा प्रसाद घेण्यासाठी वाट बघत आहेत. महाराज म्हणाले, व्यावहारिकदृष्ट्या तुझं बोलणं योग्य आहे, पण त्या जगदीश्वराला मान्य हवे ना. पंक्ती भोजनाला बसल्या तसं आकाश भरून आले. विजांचा कडकडाट, मेघगर्जना झाली. झंझावाती वारा सुटला. कडाकडा झाडे मोडू लागली. गटकेत सगळीकडे पाणी पाणी झाले. अन्न अवघे वाया गेले. झामसिंगाने महाराजांना विनंती केली, महाराज, उद्या तरी असं होऊन देऊ नका हो. हा ऋतू पावसाळा नाही ना. अहो, आत्ता पाऊस पडला तर शेतीचे नुकसान होईल आणि लोक म्हणतील की झामसिंगाने भंडारा घालून पुण्य केले ते भोवले आम्हाला. महाराज म्हणाले, अरे नको असा चिंता करूस. उद्या हा पर्जन्य तुला नाही देणार त्रास. आत्ताच मी ताडितो त्याला. असं म्हणून महाराज आकाशात बघू लागले. मेघ एका क्षणात निघून गेले. सगळीकडे छान ऊन पडले. अशी अगाध सत्ता आहे संतांची. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला भंडारा झाला. तोच नियम अजून आहे मुंडगावी. झामसिंगाने आपली सर्व इस्टेट महाराजांच्या चरणी अर्पण केली. त्याच मुंडगावात पुंडलिक म्हणून महाराजांचा एक निस्सीम भक्त होता. तरुण होता वयाने आणि उकिरड्या कुणब्याचा पुत्र असून ऐन तारुण्यात महाराजांचा भक्त झालेला. उकिरडा हे नाव वराडात मुद्दाम ठेवत बालकाचे. मुलं वाचत नसतील तर नवस म्हणून मुद्दाम हे नाव ठेवण्याचा प्रघात होता. हा पुंडलिक वद्य पक्षात नियमित वारी करण्यासाठी शेगावी येत असे. एकदा वराडात ग्रंथिक रोग खूप वाढीस लागला. ह्याच्यात तापात प्रथम थंडी वाजत असे. अंग ज्वराने तप्त होत असे. डोळे लाल होत आणि संध्याकाळी शरीरावर कुठेतरी गाठ उठत असे.
रुग्णाला शुद्ध पण राहत नसे. अशाच संनिपाती ज्वराची साथ मुंड गावात आली. तेव्हाच पुंडलिकाची शेगावच्या वारीची वेळ झालेली. तो शेगावासी जाण्यास निघाला, पण अंगात कणकण जाणवत होती. ते त्याने कोणास सांगितले नाही. वडिलांबरोबर तो पुढे चालत होता. 5 कोस अंतर चालून झाल्यावर त्याच्या काखेत गाठ उमटली. शरीरात ज्वर भरला. त्याला एक पाऊलही पुढे टाकवेना. तो हैराण झाला. पुंडलिकाच्या वडिलांनी त्याला विचारलं, का रे, असं का करतोस तू? पुंडलिक म्हणाला, बाबा, अहो मला ताप आलाय. शक्ती माझी सर्व क्षीण झाली आहे. आता मला चालवत पण नाहीये. बाबा, अहो काय हे माझं दुर्दैव. माझी वारी अपूर्ण राहिली. स्वामी गजानना, ही एवढी माझी वारी पूर्ण होऊन दे. ह्यात खंड नका पडू देऊ. वारी पूर्ण झाल्यावर खुशाल येऊ दे ज्वर. माझा पुण्य ठेवा, हीच माझी वारी. मुलाला असं पाहून वडीलही चिंतातूर झाले. रडायला लागले. एकुलता एक पुत्र दिलास मला गजानना. देवा, त्याला आता नको नेऊस. उकिरडा पुत्रास म्हणाले की गाडी घोडा आणू का तुला बसायला? पुंडलिक म्हणाला, नाही बाबा, पायीच वारी झाली पाहिजे. मध्येच माझा मृत्यू झाला तरी माझे शव शेगावी न्या. अतिकष्ट सहन करून मध्ये उठबस करून पुंडलिक शेगावी पोहोचला. समर्थांना बघून त्याला खूप आनंद झाला. समर्थांनी त्याच्या खाकेतील गाठ दाबली आणि पुंडलिकाला म्हणाले, तुझे गंडांतर टळले. तिळभर आता त्याची चिंता नको करूस. असं महाराजांनी म्हणताच त्याचा ताप उतरला. कंप अशक्तपणामुळे होता. महाराजांना पुंडलिकाच्या आईने नैवेद्य अर्पण केला. त्यातले 2 घास महाराजांनी सेवन केले तर पुंडलिकाचा कंप पूर्ण गेला. पुंडलिक पूर्ववत झाला. अशक्तपणा थोडा होता. गुरुभक्तीचं फळ सत्य. उघडा डोळे अंधांनो, पुंडलिक मुंडगावी परत गेला. अशा प्रकारे गजाननाच्या कृपेने गजानन विजय ग्रंथ कथासराचा 13वा अध्याय पूर्ण झाला. गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः.